तर आज आम्ही चाललो आहे ग्रेशूच्या स्कूलमध्ये. कशासाठी ते मी तुम्हाला सांगते. पण त्या अगोदर माझी ग्रेशू खूप एक्सायटेड होती आणि आज होतं ग्रेशूच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे फंक्शन. त्यानिमित्त आम्ही दोघंही गेलो होतो. पण त्यांचं काही काम आलं अर्जंट, त्यामुळे ते इथं थांबू शकले नाहीत. मी आतमध्ये गेले आणि ते बाहेर राहिले. त्यांचं काम करून येईपर्यंत त्यांना खूप वेळ झाला आणि त्यांना हे सगळं बघता आलं नाही. पण बाकीच्यांना लाईव्हची अरेंजमेंट होती, त्यामुळे त्यांनी लाईव्हवर बघितलं हे सगळं. आणि खूप छान डान्स होता. दोन्ही साईडला पेरेंट्स बसलेले आणि स्टेजवर हे डान्स नव्हते. हे डान्स दोन्ही साईडला पेरेंट्स बसलेले, मध्ये जी स्पेस होती तिथे डान्स होते. आणि यावेळेला मराठी सॉन्ग वगैरे होतं. खूप छान वाटलं. हा आहे ग्रेशूचा डान्स. चक दे इंडियावर त्यांनी डान्स केला. थोडं रिमिक्समध्ये गाणं होतं, तर खूप छान वाटलं आणि माझ्या ग्रेशूनं खूप एन्जॉय केलं. बघून आम्हालाही खूप बरं वाटलं. आणि मी ना जास्त शूट केलं नाही. मी त्या गोष्टी जास्त ना मला त्या बघता आल्या आणि मी ते एन्जॉय करणं मला गरजेचं वाटलं. त्यामुळे मी जास्त इथे शूट केलेलं नाही. थोडंफार जे शूट केलं आहे तुम्हाला दाखवते इथे. हा व्हिडिओ आहे 16 डिसेंबरचा. व्हिडिओ थोडे मागे पुढे होत आहेत, पण तसं मी व्हिडिओमध्ये मेन्शन करत जाईन तुम्हाला. जे इन्व्हिटेशन कार्ड होतं त्याच्यावर फक्त 2च लोकं अलाऊ होती. त्याच्यामुळे मी आणि ते गेले आणि बाकीचे जे आमच्या घरचे मेंबर आहेत त्यांना आम्ही लाईव्हची लिंक पाठवली होती, तर त्यांनी घरात बसून ते सगळं बघितलं. खूप छान वाटलं त्यांना. त्याच्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये. आणि ना इथे स्क्रीनची पण अरेंजमेंट केलेली, म्हणजे थोडी गर्दी जास्त वाढेल म्हणून स्क्रीनची पण थोडं लांब अरेंजमेंट केली होती. तर खूप छान वाटलं एकंदर सगळं. त्याच्यानंतर मुलांना स्नॅक्स वगैरे दिले. आम्ही बाहेर गेलो. बाहेर थोडंसं खाल्लं. थोडंसं म्हणजे बरंच खाल्लं आहे. आता घरी जाऊन थोडं आवरायचं आहे. पसारा तसाच टाकून आली होती मी. आणि जातेवेळी इतकी थंडी होती ना, ग्रेशू तर माझी झोपूनच गेली, एवढी थकली होती ती. तिनं खूप एन्जॉय केलं आणि आम्हाला ते बघून खूप भारी वाटलं. थोडंफार खाऊन गेलेलो, म्हणजे स्वयंपाकाचं जास्त टेन्शन नव्हतं. थोडंफार करणार होती मी, तर असा पसारा सगळा आवरायचा आहे. असा होता आजचा दिवस. बाय.